कोचचं सहकार्याची अपेक्षा आहे. सामना सुरू होत आहे. अंकुश पंडित एक लेफ्ट आर्म बॉलर अंकुश पंडित सामना करतील अमित घरात. पाहूयाच पहिला चेंडू सुंदर असा फटका पॉईंट दिसेल मला. फटका एकच धाव मिळणार आहे. एक धावने समाधान मानवणार. एक धावने धाव संख्या ला खातं खोललं जात आहे हनुमान युद्ध संघाचा. एक गडी एक चेंडू आणि एक धाव झालेली आहे हनुमान युद्ध संघाची. सकाळचं क्षेत्र असल्यामुळे हवेचा जोर सुद्धा कमी आहे. नंतर दुपारनंतर जे सत्र असते ते फार हाणामारीचा आणि हवेचा जोर असल्यामुळे लागोपाठ 70 ते 80 धावांचं टार्गेट इकडे दिले जात आहे. परंतु सकाळच्या क्षेत्रामध्ये नक्कीच 40-45 धावा खूप असतील या मैदानावरची खेळपट्टी बघितली तर. अशोक पंडितचा दुसरा चेंडू सामोरं जातील ते आमचे मयूर पाटील. हनुमानदाचे दुसरा फलंदाज आहेत आणि पाहूया आता दुसरा चेंडू टाकतील आणि मयूर पाटील कसा या चेंडूचा सामना करतील. सुंदर असं नियोजन साई साई ग्रुपचा. या षटकातील दुसरा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू पोस्ट करा. तिथे क्षेत्ररक्षण आहे. एक धाव. अरे गचाल क्षेत्ररक्षण नाही. गचाल क्षेत्राचा फायदा पुरेपूर फायदा उचलून 2 धावा पूर्ण करताय. जर आपल्या सामना जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षण जास्त बदल पाहिजे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर नक्कीच तुम्ही कुठेतरी संघाला रोखू शकता कमी धावामध्ये. तर क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं क्रिकेट सामन्यामध्ये. कारण खूप असं क्षेत्ररक्षणामध्ये सामने आपले गेलेले आहेत आम्ही पाहिलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण महत्त्वाचं आहे. सकाळचं क्षेत्र आहे. थोडंसं धावपट्टी सुद्धा ओले असल्यामुळे हवेचा जोर सुद्धा कमी असल्यामुळे धावसंख्या बॉल सुद्धा चेंडू जाणार नाही. आखूट टप्प्या चेंडू परत त्या दिशेने मारला चेंडू एकदा पूर्ण होते. पण आता तर आपण क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकदा पूर्ण करतात. एका धाव समाधान मानावं धावसंख्या पोहोचते 4 वरती. सकाळचं क्षेत्र असल्यामुळे एकेरी दुहेरी धावावर आपला जोर द्यावा लागणार आहे हनुमान युद्ध संघाला. नंतर आतिषबाजी करता येईल कारण सकाळच्या क्षेत्रामध्ये मैदान सुद्धा ओला असल्यामुळे चेंडू सुद्धा जरा हळूवार पद्धतीने जाणार आहे. या मैदानावरचं खासियत आहे सकाळचं क्षेत्र हे ते कमी धावसंख्या देतात. दुपार क्षेत्र इथे फार मोठं असं धावाचा डोंगर असला जातोय. माझ्या जोडीला बसलेत आमचे मित्र हरीश पाटील हरी. ते सुद्धा चांगले समालोचक आहेत आमच्या गावचे. आणि या क्रिकेटच्या माध्यमातून साई साई ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही क्रिकेटर बघायला मिळणार. समालोचक बघायला मिळणार आहे. अंपायर बघायला मिळणार आहेत. हे ध्येय आहे या साई साई ग्रुपचं की आपल्या गावामध्ये क्रिकेटर घडले पाहिजेत. क्रिकेट घडलं पाहिजे. इतिहास घडला पाहिजे. गावचं नाव रोशन झालं पाहिजे. आमच्या ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये आलेले आहेत आमच्या चक्रवर्ती समाजाचे अध्यक्ष आणि ग्रामसमाजाचे अध्यक्ष श्री नरेश पाटील साहेब. त्यांचं आम्ही व्यासपीठावर स्वागत करतोय. आपण कृपया व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आणि आसनस्थ व्हायचं आहे. आमचे मित्र समालोचक संदीप गावड साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं. आम्ही सुद्धा स्वागत करतोय. वाईट चेंडूचा इशारा होतोय. अवंत धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 वरती. 5 धावा झालेल्या आहेत त्या हनुमान युद्ध संघाच्या. एक अवांतर धावसंख्येची वाढ. चेंडू वाढतोय. धाव वाढते आणि बोनस मिळतोय तो म्हणजे हनुमान युद्ध संघाला. अंकुश पडे आणि मला झेल होऊ शकतं आणि सुंदर असा कोणाचा झेल टाकलाय. कोणाचा झेल टाकलाय तर तो म्हणजे अमित घरात याचा जो 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता. आणि चांगली विकेट आज जर मिळाली असती तर नक्कीच मनोबल वाढलं असतं किनीराल संघाचं. आणि एक बोनस मिळतोय अमितला. पाहूया अमित याचा किती पुरेपूर फायदा उठवतोय आपल्या समोरच दिसणार आहे. अमित घरात यांना मोठं जीवदान मिळतंय ते आज या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाला महत्व. झेल टाकला नाही तर तुम्ही त्याला जीवनदान देऊन खूप मोठं नुकसान आपल्या संघासाठी केलेलं आहे. पाहूयात या जीवदानाचा पुरेपूर फायदा अमित घरात कसा उठवणार. मयूर पडे सुंदर फटका. पाहूया झेल होतोय की नाही. हवेत चेंडू आहे आणि सुंदर पुन्हा एकदा झेल सुटतोय. आज काही हनुमान युद्धाचं मला वाटते नशीब बलवंत तर आहे. आणि 2 सुंदर असे झेल सोपे झेल सोडलेले आहेत. काय हर्ष म्हणावं लागेल याच्या बाबतीत. कॅचेस महत्त्वाचे आहेत कारण तुम्ही जर चांगल्या खेळाडूंचे कॅचेस जर पकडणार नाहीत तर तुम्हाला पुढे नुकसानच होणार. नक्कीच याचा तुम्हाला पुरेपूर म्हणजे वसपा आता काढणार मला नक्कीच मला म्हणावं लागेल की अमित आणि मयूर यांचं जीवदान दिल्यामुळे
त्यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि आता ते नक्कीच हाणामारी करतील, आपल्या संघाला चांगल्या योग्य स्थितीत नेऊन पोहोचवतील. कारण सुंदर झेल, असे सोपे झेल टाकले. 2 अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, ज्या सामन्यामध्ये दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही संघाने आपला क्रिकेटचा धावाचा डोंगर रचला होता. कव्हरच्या मिळवून दिशेने मारला, फटका मारला, चौकार असणार आहे का नाही पाहूया. चेंडू आतमध्येच आहे. 2 धाव पूर्ण करत, 2 धाव समाधान धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 6 धावसंख्येवर. 10 माफ करा, 10 धावसंख्या झाल्या एक षटकाच्या अखेरीस. सकाळचा सत्र धावसंख्या चांगली आहे. 10ची सरासरीने खेळलेला आहे. पहिल्या षटकात 10 धावसंख्या झालेल्या आहेत. तर आयुष पाटील नक्कीच म्हणाला, सकाळचं सत्र आहे, पीच सुद्धा आपण नेहमी सकाळी सराव करतात, तर धाव चेंडू हा उचली नाही घेत तर खालीच राहतोय किंवा पळतो सुद्धा कमी, त्याच्यामुळे धावसंख्या 10 ही बरोबर आहे. पहिल्या षटकात 10चा एवढेच नाही तर मान्य केलं तर 40 धाव पूर्ण करतील संघ आणि चांगली धावसंख्या असेल ती तुम्हाला निश्चितच. कारण ओके ठीक आहे. सकाळच्या क्षेत्रात ॲक्च्युली कसं असते की हवेचा वेग हा नसतोच, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळता येत नाही. बरोबर. आणि हवामान सुद्धा दमट असतं थोडंसं, त्यामुळे चेंडू सुद्धा हवेतच राहतो आणि पुढे आता हवेतच थोडाफार दव पडलेला असल्यामुळे बॉल हा ट्रॅव्हल होत नाही. बरोबर. गती थांबवली जाते, बॉलची गती थांबलेली असते, तरी पण किती आपण जोरात मारू शकतो तर कॅच होऊ शकतो, असा आजचं सकाळचं सत्र असतं. आणि मयूर पाटील यांनी जो फटका खेळला होता, जर तो दुपारच्या क्षेत्रात असता तर नक्कीच षटकार असता तो, पण सकाळचं क्षेत्र असल्यामुळे हवेचा वेग नसल्यामुळे तो कॅच आणि कॅच ड्रॉप पण झालेला आहे तो. नक्कीच. तर आम्ही त्यांच्या पहिल्या सामन्यातील कालच्या 9 चेंडूमध्ये 20 धाव होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये 28 धाव होत्या. मयूर यांच्या 5 चेंडूमध्ये 9 धाव होत्या. दुसरा सामना खेळला ना. अच्छा. तर पाहूया, पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाची धावसंख्या झाली 10, दुसरं षटक अंतराळत आहे ते म्हणजे आपले विनीत किनी. लगेच घाई करायची आहे, मी विनंती करतोय सर्व संघांना की टाइमपास करू नये, कारण आज सेमीफायनल फायनलचे संघ आहेत, सर्वांनी सहकार्य करायचं आहे, टाइमपास करू नका. विनीत किनी पेस बॉलर आहेत, चांगले लेदर क्रिकेट सुद्धा खेळत आहेत. उमेलमान क्रिकेट क्लबच्या बी डिव्हिजनमधून खेळत आहेत ते. पाहूया आज संघासाठी काय क्षेत्ररक्षणाचं सुंदर असा फटका मारला. 1 धाव पूर्ण करत, 2 धाव पूर्ण करतात. गचाल क्षेत्ररक्षण आज काय काय किनी रॉयलचं क्षेत्ररक्षण बघायला, कालचं क्षेत्ररक्षण झालं होतं ते बघायला मिळत नाही. हरीश आज काहीतरी नक्कीच त्यांना काहीतरी सुधारणा करावी लागेल, कारण तुम्ही 2 मोठ्या खेळाडूंचे कॅच ड्रॉप केलेले आहेत, तर तुम्हाला निश्चितच त्याचा फटका पुढच्या खेळात बसणारच आहे. कारण त्यांचं मनोबल वाढवलं जातं, कारण ज्या झेल टिपला खेळाडूचा झेल टिपला तर गोलंदाज सुद्धा खच्चीकरण होत आहे आणि गोलंदाज सुद्धा मग काहीतरी चूक करून बसतोय. विनीत त्याचा दुसरा चेंडू अमित घरात यांना पाहूया. सुंदराचा फटका मारलेला आहे. 1 धाव पूर्ण करताय, 2 धाव पूर्ण करत नाही, थांबवतात मयूर पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव समाधानामध्ये धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 वरती. साई ग्रुपच्या माध्यमातून आज हा उमेलमान संघाला हिरे दिसणार आहेत. हे हिरे पुढच्या आपल्या निश्चितच तुम्हाला हे हिरे तुमच्या भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव पुढे माझ्या टीम मध्ये तुम्हाला निश्चितच दिसतील, कारण इथे जो परफॉर्मन्स करेल तो निश्चितच त्याला पुढच्या म्हणजे पद्मावतीच्या टीम मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या टीम मध्ये नक्कीच उमेलमानचं नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांना कुठेही खेळायला संधी मिळणार आहे, व्यासपीठ मिळणार आहे. व्यासपीठ दिलेलं आहे साई ग्रुपने आणि ह्या टुर्नामेंटचा उद्देशच तो आहे की तुम्हाला नवीन खेळाडू मिळावेत. ह्या उद्देशानेच ही टुर्नामेंट भरवलेली आहे. एक तरुण वर्गाचं असं क्रिकेट व्हावं, तरुण वर्ग पुढे जावा, हे उमेलमानचं बोट बरोबर ओळखून साई ग्रुपने ही उमेलमान प्रीमियर लीगची मेजबानी आपल्या ग्रामस्थांना दिलेली आहे. विनीत त्यांचा तिसरा चेंडू या षटकातील पाहूया समाजातील ते मयूर.
लेगच्या दिवशी मारला फटका एकदा पूर्ण होता. अंकुश पंडित आढळपर्यंत एक धाव क्षेत्ररक्षण एका धाव समाधान मानणार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 14 वरती. सुंदर असे गोलंदाजी विनीत किनी यांची. 2 षटकानंतर फक्त दीड मिनिटाचा आम्ही तुम्हाला ब्रेक देणार आहोत. 1.5 मिनिटामध्ये ब्रेक पूर्ण करून परत आपण व्यवस्थित सामना सुरू करायचा आहे. तर या दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील विनीत किनी आणि समोर जातील ते अमित घरत. आज पण भरपूर सामने आहेत. सर्वांनी सहकार्य करून जास्तीत जास्त षटकाचे सामने केला आणि पुश केलेला फटका पाहूया झेल होतोय का काय होतंय. सुंदर प्रयत्न केला होता पण बाउंड्रीच्या बाहेर जातोय षटकार आणि 100 जे मानकरी ठरले आहेत ते म्हणजे अमित घरत. जर झेल टिपला असता तर नक्कीच काय ते परिवर्तन घडलं असतं किनी रॉयल संघ. आज किनी रॉयल संघ थोडासा आलसावलेला दिसतोय मला. कालचा जो जोश होता तो आज दिसत नाही किनी रॉयल संघामध्ये. एक धोक्याची घंटा आहे किनी रॉयल साठी, कारण खूप काही मेहनत केली आपण आणि आज आपण मेहनत. तुम्ही जर कॅचेस सोडणार आणि तुमचे गोलंदाजाचं खच्चीकरण होणारच आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतात ते अमित घरत. बघा आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका. बघा षटकार. जीवदानाचा फायदा बघा. मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही कोणाचा कॅच टाकताय तर तुम्ही इन फॉर्म प्लेअर जो मागच्या 2 इनिंग मध्ये 9 बॉल 20 धावा आणि त्याच्यानंतरच्या इनिंग मध्ये 8 बॉल 28 धावा जो करतोय. आता अजून 100 रुपयाचे मानकर ठरले ते म्हणजे अमित घरत आणि हॅट्रिक जर साधली तर 200 रुपयाचं हॅट्रिक षटकार मारली तर 200 रुपये त्यांना बक्षीस मिळणार आहे. विनय शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू सुंदर असा फटका बनवला आणि लेग बिफोरची विकेटच्या रूपाने बली जातोय अमित घरत यांचा. क्रॉस द लाईन खेळतायत. मला वाटतं बोल्ड झालेत का. आजच्या हा कालचा सामना राहिला होता तो आम्ही खेळलो होतो आणि उमेदपेर लीगच्या 2021 उमेदमान ग्रामस्थ प्रोजेक्ट साई ग्रुप आयोजित या उमेदमान प्रीमियरला आम्ही आज आमच्या महाराष्ट्राच्या आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या सामन्याचं उद्घाटन करतोय. कारण कालचा वेळ आपल्याकडे कमी होता म्हणून आम्ही लवकर सगळे सामना केला. सामने थोडे लेट आल्यामुळे आम्ही आता हा थोडासा कार्यक्रम उरकून घेत आहोत. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती महाराजांच्या गणेशाचं पूजन करतोय. जे प्रथम पूजले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्यांचा मान प्रथम दिला जातो ते म्हणजे आपल्या गणेशांचं पूजन होते. श्री नरेश कृष्णा पाटील यांचे चक्रीवासी मंडळाचे अध्यक्ष ग्रामसेवक मंडळाचे अध्यक्ष श्री नरेश कृष्णा पाटील यांच्या हस्ते आपल्या गणेशांचं पूजन झालेलं आहे. आता महाराष्ट्रीय आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं पुष्पहार एक आपला उत्साह आपला उत्स्फूर्त असे आपले प्रेरणास्थान शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आपण खूप काही शिकलेलो आहोत आणि शिकणार आहोत. त्या महाराजांचा इथे पुष्पहार घेऊन गौरव केला जातोय नरेश कृष्णा पाटील यांच्या हस्ते. खूप खूप धन्यवाद नरेश पाटील साहेब. नेहमीच कुठल्याही कार्यामध्ये पुढाकार घेणारे नरेश कृष्णा पाटील समाज कार्यामध्ये सुद्धा नेहमी अग्रेसर असणारे आणि कुठलेही सामने असो कुठेही असो तरी त्यांना प्रोत्साहन देणारे असे नरेश कृष्णा पाटील. खूप खूप धन्यवाद नरेश कृष्णा पाटील साहेब. आपलं 2 षटक संपलेले 2 षटकांची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावा झालेल्या आहेत. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. तिसरं षटक घेत आहेत ते माझ्या मयूर किनी येतात का. तिसरं षटक किनी रॉयल संघातर्फे. आणि ऑरेंज कॅपचे मानकरी ठरले आहेत ते म्हणजे जयेंद्र किनी. आपण मंचावर यायचं आहे. आपला ऑरेंज कॅपचा आपण स्वीकार करायचा आहे. मयूर किनी तिसऱ्या षटक पहिला चेंडू घेऊन येत आहेत.
सुंदर असं शतरक्षोध एकदा पूर्ण करतात. सुंदर असं गोलंदाज प्रात्यक्षिक मयूरकिनी यांच्या मार्फत देखील पाहायला जात आहे. आणि ज्या खेळाडूचा 2 झेल सोडल्यानंतर त्याने ज्या काम केलं ते काम परफेक्ट केलं आहे ते म्हणजे अमित घरत याने 2 षटकांमुळे आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलेलं आहे. 26 धाव, आता 27 धावसंख्या झालेली आहे. जर नक्कीच 2 झेल टिपले असते तर वेगळं चित्र ते बघायला मिळालं असतं हरीश पाटील. नक्कीच तुम्ही झेल सोडू शकत नाही आणि चांगल्या खेळाडूंची तर नाहीच नाही. आवाजला धावसंख्येत वाढ होतो. वाईटच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचते 27 वरती, 28 वरती. थोडासा अष्टमच्या बाहेर निघाला चेंडू पंच वाईट घोषित करतायत. आव्हानांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 धावसंख्येवरती. आमचे मित्र प्रदीप पटेल इकडे आलेले आहेत. डीजे सिस्टम ते सांभाळतात, हाताळत आहेत. आपल्या पोरांना प्रोत्साहित करतात. टाटामधून रिटायर झालेले आमचे प्रदीप पाटील इकडे मंचावर आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सुंदर थोडा अष्टमच्या बाहेर पुन्हा जातो. पुन्हा वाईटचा इशारा होते पंचांमार्फत. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या पोहोचते 29 वरती. आता धीरेन चॅलेंजर आणि वेस्ट स्ट्रायकर दोन्ही संघाच्या संघाने रुपये यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि ऑरेंज कॅपचे मानकर ठरले ते जयेंद्र किनी, योगेश म्हात्रे. आपण त्यांना कॅप परिधान करायचे आहे. जयेंद्रची धावसंख्या किती झाले आमच्या या मंचावर त्यांना सन्मान करा टोपी घालून. ऑरेंज कॅपचे मानकर ठरले ते म्हणजे जयेंद्र किनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते ती म्हणजे 31 वरती. तिसरा षटक चालू आहे. तिसरा षटक, तिसरा चेंडू. सुंदर असा फटका एकदा पूर्ण करतात. सुंदर क्षेत्र अंकुश मार्फत धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या पोचते 32 वरती. ऑरेंज कॅप आता जयेंद्र किनी यांच्याकडे. पाहूया पुढच्या सामन्यात कुणाकडे फिरते. फिरता रंगमंच आहे ऑरेंज कॅपमध्ये. कोणाकडे जाऊ शकते, कोणीही ती परिधान करू शकते चांगला खेळ खेळला तर. मला वाटतं संजय पटेल सुद्धा असतात, त्यांचं स्वप्न आहे की मी ऑरेंज कॅप परिधान करावी. पाहूया तर त्यांचा सामना आहे नंतर. कप्तान आहेत ते धीरे चॅलेंजर संघाचे. थोडा मला फटका पाहूनच्या दिशेने मला वाटतं बाउंड्रीलाईनच्या बाहेर जातं. सुंदर फटका म्हणावा आणि 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते. उडी मारते 4 धावसंख्या किती म्हणजे असा फटका म्हणावा लागेल. मयूर यांचा थोडीशी दुखापत झाली का काय समजत नाही. आणू का तुम्हाला स्प्रे. धावसंख्या उभारी घेते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 36 वरती. पाहूया मयूर किल्यांचा पुढचा चेंडू. आता जर अजून काही मजबूत स्थिती न्यायची असेल तर हाणाहाणी करावी लागेल ती म्हणजे हनुमान युद्ध संघाला. यांचा पुढचा लेगच्या बाहेर जर चेंडू लेग मारलेला मला वाटतं 6 आहे हा षटकार. आणि पुन्हा एकदा मानकर ठेवले 100 रुपयाचे मला वाटतं मान्य श्री व्ही कृष्णा पटेल यांच्या ते पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाला त्यांच्याकडून दिलं जात आहे. मला वाटतं मयूर पाटीलला दुखापत झाले, जायचं आहे, स्प्रे वगैरे न्यायचा आहे. लवकर जायचं आहे. कपिल घरत गेलेले आहेत. डॉक्टर कपिल घरत फिजिओथेरपी आहेत. लेदरमध्ये बी डिव्हिजनला खेळलेले चांगले असे स्पिनर बॉलर ते म्हणजे कपिल घरत. UCCचे माजी कप्तान पण आहेत ते. ह्याच्यानंतरचा सामना धीरेन चॅलेंजर्स वर्सेस वेस्ट स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे संघनायक यांनी आपल्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
सुंदर असा फटका मारलाय तो म्हणजे मयूर पाटील यांनी, पण त्यात थोडीशी दुखापत झालेली आहे. पाहूया दुखापत ते सावरतात आणि आपल्या संघाला सावरतात. किती मजबूत धावसंख्येत नसतात, किती धावसंख्या पण मजल मारतात हा संघ. पाहूया धावसंख्या 42 वर पोहोचले. चांगला परिस्थिती आता चांगली मजबूत स्थितीमध्ये झालेला आहे. मला 42 धावसंख्या आजच्या सकाळच्या सत्रामध्ये भरपूर आहे. अजून एक षटक बाकी आहे आणि या षटकातून दुसरा मयूर घरात हे वैयक्तिक 19 धावावर खेळत आहेत. अष्टमच्या बाहेर मला मैदानाच्या बाहेर चेंडूंचा इशारा तो पंचांचा की नो बॉलचा इशारा होता आणि फ्री हिट मिळते पुन्हा एकदा. मयूर पाटील थोडंसं गचाळ असं गोलंदाजी प्रात्यक्षिक देखील दाखवत आहेत. फोन येतं बरं. 2 चेंडू वाईड 1 चेंडू नो असा 3 अवांतर चेंडू त्यांनी जास्त टाकलेले आहेत या क्षेत्र आपल्या गोलंदाजीमध्ये. बोनस मिळतोय 1 धावसंख्येने. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 43 धावसंख्येवर पोहोचतोय हनुमान योद्धा. फ्री हिट आहे. पाहूया सुंदर मला फटका 1 धाव मिळणार आहे. मला वाटतं धाव एकाच धाव समाधान मानणार आहे, कारण मयूर पत्राला दुखापत झालेली आहे आणि ते धाव एकाच धावर थांबवतात की नको थांब आणि तू मार. मयूर घरात हे वैयक्तिक 20 धावावर खेळत आहेत. मयूर पाटील हे वैयक्तिक 20 धावावर खेळत आहेत. आणि एक सुनील गोरोड आणि त्यांचा झेल जेव्हा सोडला तेव्हाच समजलं की हा खेळाडू आहे जो खेळू शकतो. उत्कृष्ट अशी खेळी केलेली आहे 20 धावासाठी त्यांनी आतापर्यंत. आता मला वाटतं षटक संपलेला आहे. 3 षटका अखेर धावसंख्या पोचते. 1 गडी बाद 44 धावा. शेवटचा षटक हाणामारीचं षटक. पाहूया किती धावसंख्यापर्यंत मजल मारतो तो हनुमान युद्ध संघ. आज मयूर पाटीलचा चांगला असा जीवदानाचा फायदा उठवलेला आहे. चांगला सुंदर असं फलंदाजी प्रात्यक्षिक ते दाखवलेलं आहे. आणि सुनील गोरोड सारखा आता स्ट्राईकवर फलंदाज येत आहेत. एक रन मशीन म्हणावं लागेल ती म्हणजे सुनील गोरोड आता स्ट्राईकवर आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिले खेळाडू आहेत सुनील गोरोड आणि 5 चेंडू खेळायचे. 5 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतो हनुमान युद्ध संघ. आपल्या आकडी भाषेत बोलायचं म्हणजे किती कवऱ्या धावा करेल ना, कवरा काय करेल आता सुनील बघ काय करतील ना काय करेल नाही. कारण 5 चेंडू आणि त्याच्याजवळ 5 चेंडूमध्ये तो आक्रमक पवित्र घेत आहे. बघा सुंदर क्षेत्ररक्षक परंतु नाही, झेल सोडला जातोय आणि 2 धावसंख्या अंकित केल्या. 2 धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47 वरती. या इनिंगच्या शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. पाहूया बाहेर गेलाय की आतमध्ये आहे. चेंडू सकाळचं सत्र असल्यामुळे वाजणार नाही आणि झेल बाद होतात ते म्हणजे सुनील गोरोड सारखा चांगला खेळाडू. दुनियेवर भारी करू नका आमचा नाद. घाबरत नाही कोणाच्या बापाला सुशांत भाऊचा आहे हात. छक्के चौके मारतील आमचे फलंदाज बाबदार. करूया गाजा वाजा आम्ही उमळमानची शान. केरळ उमळमान, केरळ उमळमान. 47 धावसंख्या झालेली आहे हनुमान युद्ध संघाची. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. भावे 3 चेंडूमध्ये किती धावावर पण पोचवतो हनुमान युद्ध संघ. मयूर पाटील यांचा चांगला फटका. पाहूया झेल होतोय का षटकार होतोय. सुंदर झेल. आता मध्ये कुठली चूक करत नाही क्षेत्ररक्षक. जर हा जर पहिला पकडला असता तर मयूर सारखा फलंदाजा कमी धावसंख्या आणि हनुमान युद्ध संघाला कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच झाला असता, परंतु झेल सोडला. त्याचा पुरेपूर फायदा उठवला मयूर पाटील आणि अमित घरत यांनी धावसंख्यावर पडले 47 वरती. अजून शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया आणि वेज स्ट्रायकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. धीरेन चॅलेंजर्स आणि वेज स्ट्रायकर.
टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुंदर असं फलंदाजी त्याचं स्वागत करतात पॅव्हलियन पक्षामध्ये की आपण चांगलं फलंदाजी केलेलं आहे. टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं जात आहे हनुमान विद्यापीठ प्रेक्षकांतर्फे. 11 चेंडू आणि 21 धावा, चांगलं योगदान दिलं आहे त्याने आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा मिळतात हनुमान विद्या संघाला. सनाई सारखा फलंदाज आहे. पॉईंटच्या दिशेने कट करता, 1 धाव पूर्ण करता, एका धाव समाधान धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पुरते 48 वरती. शेवटचा चेंडू आणि आले सचिन, त्याला मला वाटतं हेडन का काय म्हणतात, असं पोलार्ड म्हणतात. पोलार्ड उमेलमनचा पोलार्ड म्हणतात त्याला. पदवी दिलेली आहे. चांगला आक्रमक फलंदाज असल्यामुळे त्याला पोलार्डची पदवी दिलेली आहे. पाहूया पोलार्ड एका चेंडूमध्ये 1 षटकार मारतात काय करतात. पोलार्ड सारखा खेळाडू आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल राणा गौड यांची. अष्टमच्या बाहेर 1 धाव पूर्ण करतात. एका धावने समाधान मानत नाही. 2 धावा पूर्ण करतात. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या पडले 50 धावा. एका धावांचं लक्ष ठेवले आहेत आणि आमचं 51 धावाचं लक्ष ठेवलं ते मध्ये किनी रॉयल संघापुढे. तर धीरेन दोन्ही संघ- चॅलेंजर्स आणि वेज स्ट्रायकर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. धीरेन चॅलेंजर्स आणि वेज स्ट्रायकर्स. चला दोन्ही संघांनी यायचं आहे. धीरेन चॅलेंजर आणि वेस्ट स्ट्रायकरच्या संघांना दोन्ही संघांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. नरेश कृष्णा पाटील यांना विनंती करते की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या उमेलमान ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष आणि चक्रीवासी मंडळाचे अध्यक्ष आहेत नरेश कृष्णा पाटील यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना होणार आहे. दोन्ही संघ आणि दोन्ही संघांना हाणामारी करावी लागणार आहे. हरेश घरात आणि नाणेफेकीचा कॉल केला जातोय. धीरेन चॅलेंजर्स विरुद्ध वेस्ट स्ट्रायकर्स. पाहूया कोण नाणेफेकीचा कॉल जिंकतो इथं. बॅट धीरेन चॅलेंजर नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. धीरेन चॅलेंजर तुम्ही 2 सामने खेळत 1 सामना हरलेला आहात. हे सुद्धा 2 सामने खेळलेले आहेत. एक सामना तुम्ही दोन्ही संघाने हरलेले आहेत. त्या दोन्ही सामने तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही काय रणनीती आखल्या असतील या संघ की आपण दोन्ही सामने जिंकायचं आहे तर काय करावं लागेल. समोरच्या संघातले मेन प्लेयर जे आहेत म्हणजे हरेश दादा बोलले, त्यांच्यात अजून 2-3 प्लेयर जॅक्सन वगैरे पण सध्या जास्त फॉर्ममध्ये आहे कालपासून. तर आमची अशीच अपेक्षा आहे का म्हणजे त्यांना लवकरात लवकर जेवढं पवेलियनमध्ये पाठवता येईल तेवढं पाठवायचा प्रयत्न करू आम्ही. तर नाणेफेकी तुम्ही जिंकलेले आहेत तर काय निर्णय घ्याल तुम्ही. क्षेत्ररक्षण क्षेत्राचं सकाळचं क्षेत्र आहे आणि सकाळचं क्षेत्रामध्ये हवेचा जोर फार कमी असतो तर समोरच्या संघाला आपण किती आपण रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. 40च्या आतमध्येच ठेवायचा आहे मग प्रयत्न. नक्की तुमचं टार्गेट कोण असणार आहे या सामन्यामध्ये की जो वेस्ट स्ट्रायकर आहे तर त्याच्यामध्ये नक्की टार्गेट कोणाला करणार आहात तुम्ही. तसं बघायला गेलं तर हरेश दादा पण फॉर्ममध्ये आहे, जॅक्सन आहे, परत पराग पण बॅट लागली तर सांगू शकत नाही, तो पण खतरनाक ठरू शकतो आम्हाला. म्हणून त्यांना आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू आउट करणार. तर किती धावांचं आव्हान त्यांच्यापुढे आणि किती धावामध्ये रोखणार आहात तुम्ही त्यांना. 40-45च्या आतमध्ये नक्कीच 40 ते 45 धावामध्ये रोखणार आहात. हरेश घरात वेस्ट स्ट्रायकरचे कर्णधार आहेत. कालचा तुम्ही पहिल्या षटकामध्ये सामना जिंकला. दुसरा जो सामना झाला तो तुम्ही सामना हरलेला आहात. तुम्हाला सुद्धा दोन्ही सामने जिंकायचे आहेत तर तुम्ही जर नाणेफेक जिंकले असेल तर तुम्ही काय निर्णय घेतला असता. आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नक्कीच पण तुमच्या बाजूने कोल लागलं नाही. तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे तर किती धावा तुम्ही वेस्ट आपल्या धीरेन चॅलेंजर संघासोबत ठेवणार आहात. आम्ही 50 ते 55 पर्यंतचा टार्गेट हे करण्याचा विचार केलेला आहे की आम्हाला पण 2 सामने जिंकायचेच आहेत आणि ते पूर्ण टार्गेटने जिंकायचे आहेत का आणि सरासरीने आम्हाला ते चॅलेंज करायचे आहेत. नक्कीच तुमच्यासमोर आहे तो म्हणजे आपल्या समोर कर्णधार आहेत आपले बच्चू आम्ही त्याला म्हणतोय. तर तुमचं टार्गेट कोणाला असणार की कोणाला तुम्ही त्या खेळपट्टीवरती पहिला टार्गेट करणार आहात. आम्हाला पण समोरचा बच्चू यालाच आऊट करायचा आहे कारण त्याने भरपूर म्हणजे 45 धावांचं रन केलेले आहेत, त्याने मारलेले आहेत. पण त्यालाच पहिला आम्ही टार्गेट करण्याचा विचार केलेला आहे. लवकरात लवकर पॅव्हिलियनमध्ये हे करण्याचा विचार केलेला आहे. नक्कीच त्यांचा उत्साह वाढलेला आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आणि नरेश कृष्णा आपल्यासुद्धा धन्यवाद. आपण व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे. धन्यवाद भरत पाटील सर. अतिशय चांगलं समालोचन तुम्ही या ठिकाणी पोहोचवलं आहे.
शुभप्रभात सर्वांनाच शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. या विश्वब्रह्मांडात ज्या देवतेचं सर्वप्रथम पूजन केलं जातं त्या श्री गणेशाला वंदन करून, स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण करून आणि माझे समालोचनातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड बापाने अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचं साई साई ग्रुप आयोजित उमेदमान प्रीमियर लीग 2021 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय. आपल्या डोळ्यासमोर सामना आहे तो किनी रॉयल्स विरुद्ध जय हनुमान योद्धा. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना टॉस हरल्यावर जय हनुमान योद्धा संघाने धावसंख्या बनवली ती 50 आणि 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते जय हनुमान योद्धा संघाने किनी रॉयल्स संघासमोर. किनी रॉयल्स संघाचे ब्रिजेश पाटील आणि समीर पाटील हे दोन प्रारंभिक फलंदाज मैदानाच्यात उतरलेत. कालच्या दिवसात ब्रिजेश पाटील याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना आपण पाहिला होता आणि आज सुद्धा त्याला करावं लागेल, संघाकरता झुंजावं लागेल, चांगली झुंज द्यावी लागेल. मेहनत या ठिकाणी फार महत्त्वाची आहे मित्रांनो आणि मेहनत करावी लागेल या दोन्ही संघांना. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत सर अमोल वेतस्कर आणि सर अशोक राऊत यांना. एक चपळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अमोल वेतस्कर सरांकडे बघितलं जायचं जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक चतुर गोलंदाज खुल्या गटामधून सुद्धा ज्याला आमंत्रण असायचं. नवघर संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष जो क्रिकेट खेळत आणि मला आठवतंय 2008 साली बापाने येथील त्या भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्याला गोल्डन चेन सोन्याची साखळी मिळाली होती ते गोलंदाज अशोक राऊत आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज दीपू पाटेकर आणि त्याचा सामना करतोय ब्रिजेश पाटील. आडव्या बॅटचा वापर, चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याची घाई नाही आणि एका धावेनिशी समाधानी मानलं जातोय. एका धावेनिशी खातं उघडलं जातोय. एक धाव फार महत्वाची आहे मित्रांनो. एकचा आकडा सुद्धा फार महत्वाचा आहे आणि म्हणूनच कारण आकड्यांची सुरुवात जर बघितलं तर सुरुवात जी होती ती 1 पासून आणि 1च्या आकड्याला फार महत्व आहे. कोरी अँडरसन या खेळाडूची मला आठवण झाली कारण 1 जानेवारी 2014चा जो दिवस ज्यावेळेस 36 बॉलमध्ये त्यांनी शतक झळकावलं होतं ते आठवण मला 1च्या आकड्यावर झाली. हा चेंडू फटक्यामध्ये जोर नव्हतं, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळ आहे. 1 धाव पूर्ण केली. बघितलं तर आडव्या बॅटचा वापर केला फलंदाजाने. एका धावेची धावसंख्या झाली ती 2. चालू असलेला मॅच किनी रॉयल्स विरुद्ध जय हनुमान योद्धा या दोघांमध्ये तुम्ही बघतायत. दोन्ही संघाने 2-2 मॅचेस खेळलेत आणि दोन्ही संघाने 2-2 विजय प्राप्त केलेत. याचाच अर्थ आता जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करेल दोन्ही संघ आणि जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होऊ शकतोय. ऑन ड्राईव्ह आहे, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फलंदाज पुढे सरसावला होता. 1च धाव मिळेल. मिडॉरमध्ये चेंडू गेला होता. एका धावेनिशी संतुष्ट समाधानी आणि एका धावेनिशी धावसंख्या झाली ती 3. धावसंख्या झाली ती 3. सुंदर असं आयोजन आहे, नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आयोजकांनी या स्पर्धेकरता केलंय. रूम मधून खेळायचं होतं, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. यष्टीरक्षक चांगलं कामगिरी करतोय. आत वळणारा चेंडू होता, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाजाला बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. सरासरीचा जर आपण विचार केला तर 12 पेक्षाही जास्त सरासरीने या दुसऱ्या इनिंगमध्ये धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच आता ती सरासरी वाढलंय, आता ती सरासरी फुलले. 13च्या आसपास आता प्रत्येक षटकामागे धावा या पूर्ण कराव्या लागतील तरच हे विजयी लक्ष गाठता येईल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इन टू द गॅप. मिडॉन आणि मिड ऑफ याच्या मधोमध हवाई सफल होतोय. चेंडू मारेशे पार आणि हा आलाय दुसऱ्या इनिंग मधील पहिला चौकार. UPL बाउंड्री. स्वारी दुनियेवर भारी करू नका आमचा नाद, घाबरत नाही जीवन. आता अगदी योग्य फटक्याची निवड केली कारण जर तुम्हाला गोलंदाज त्रस्त करत असेल, तुम्हाला फुटवर्क करण्याकरता जर त्रास होत असेल तर पॉपिंग क्रीजच्या बाहेर येणं फार महत्त्वाचं होतं. फलंदाजी पाठी ज्याला म्हटलं जातं मराठी शुद्ध भाषेमध्ये आणि त्या फलंदाजी पाठीच्या बाहेर हा फलंदाज पुढे निघाला
ऑफ स्टंपवर शफल झालंय. स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर आणि सरळ चेंडू निघून गेलाय 4 धाबां करता. UPL चौकार. घाबरत नाही कोणाच्या बापाला सुशांत भाऊचा आहे हात. छक्के चौके मारतील आमचे फलंदाज बाबदार. करूया गाजा वाजा आम्ही उमेळमानची शान. केली रॉयल उमेळमान, केली रॉयल उमेळमान, केली रॉयल उमेळमान. थँक्यू डीजे. चांगलं गीत वाजवलं जातोय कारण फलंदाजी करणारा संघ आहे तो किनी रॉयल्स उमेळमान. पहिले षटक इथे संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किनी रॉयल्स संघाची धावसंख्या झालंय ती 11 धावा. आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर 16च्या सरासरीने 16.66 ची सरासरी इथे पूर्ण करावी लागेल आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 11. अजूनही जिंकण्याकरता 40 रनची आवश्यकता म्हणजेच 13.33 ची सरासरी आहे आवश्यक असेल. 40 रनची आवश्यकता. उर्वरित 18 बॉलमध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय प्रशांत पाटील. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर ह्या गोलंदाजाला विश्वास दर्शवलाय. बुमरा या नावाने त्याला ओळखलं जातं. टोपण नाव दिलं गेलंय बुमरा. आज संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारा एक वेगवान गोलंदाज, यॉर्कर, स्विंग, वळणदार चेंडू टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज म्हणून बुमरा, जसप्रीत बुमरा या गोलंदाजाला ओळखलं जातोय आणि त्याचं नाव ह्या प्रशांत पाटील गोलंदाजाला दिलं गेत आहे. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक शतरक्षक लॉंग लेग मध्ये तैनात केलाय 38 सर्कलच्या बाहेर. राईट राऊंड विकेटचा मारा या चेंडूला उचललाय. चेंडू लॉंग लेग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार जाईल काय आणि हा चेंडू सीमारेषे पार आलाय. षटकार बिगी. रॉयल उमेरमान संघाची रॉयल सुरुवात. 6 धाबेची धावसंख्या वाढली. धावसंख्या फुलली. धावसंख्या झाली ती 17 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात. ब्रिजेश पाटील यांचा उत्तुंग असा षटकार. ब्रिजेश पाटील हे कोण आहेत तर ब्रिजेश पाटील हे ओपनर होते पद्मावती, गुड बॉईज सर्वांसाठी ओपनिंगचे जे बॅट्समन होते ते आणि चांगली ओपनिंग करून द्यायची. असं नाही आहे की त्यांचं नाव हे गाजलेलं आहे. 6 धाबेची धावसंख्या 17 झाली. निश्चितच आता ब्रिजेश पाटील या फलंदाजावर जास्त विश्वास दर्शवलाय. आत्मविश्वास वाढला जातो त्याचा या षटकारांशी. पुढचा चेंडू आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसतं आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल ठेवून फलंदाजाला परतावं लागतंय. पहिला धक्का लागलाय किनी रॉयल संघाला. धावसंख्या 17. आदरणीय सन्मान्य नरेश पाटील जे पॅकर आहेत, जे संघ मालक आहेत जय हनुमान योद्धा संघाचे आणि त्यांच्याकडून या विकेट करता 100 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. कुस्तीचा खेळ असो, कबड्डीचा खेळ असो, आपल्या मुखातून लगेचच शब्द बाहेर पडत आहेत बजरंग बली की जय. आणि इथे जय हनुमान योद्धा चांगलं युद्ध लढतोय, चांगले खेळ करतोय, टॅकल चांगलं करतोय. पहिला धक्का दिला जातोय. धावसंख्या 17. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची आठवण मला झाली कारण ह्या स्टेडियमवर पहिला एक दिवसीय मॅच कधी खेळला गेला मित्रांनो तर ती तारीख होती 17 जानेवारी 1987 ज्यावेळेस श्रीलंका संघ आमने सामने भारताविरुद्ध आला होता. चर्चा आपण करणार आहोत. बॅटचं हलकंसं ब्लेड ओपन केलंय आणि चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलंय. बघता बघता 2 धावा फलंदाजांनी सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धाव मिळतंय तर या 2 धावण्याची धावसंख्या बदल, धावसंख्यात वाढ. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. 19. प्रत्युत्तरादाखल 1 बाद 19 धावा आणि डाव्या बाजूला अमित करता ऑफर्स आलेत. त्या ऑफर असे आहेत की रनआउट जर केला अमित याला तर 200 रुपये आणि विकेट जर घेतला 0 वर जर त्याला बाद केला तर नरेश पाटील साहेबांकडून
500 रुपयाचं पारितोषिक झालं, त्याच्यानंतर जाहीर झालंय. तदनंतर बघताय आपण आणखीन काही पारितोषिक असतील त्याचं वर्णन आम्ही करणार आहोत. धावसंख्या 19, दुसरे षटक प्रगतीपथावर, दुसऱ्या षटकातील आता चौथा चेंडू असेल. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज प्रशांत पाटील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इन टू द गॅप. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतात. लागलेल्या शर्यतीमध्ये अंतिम क्षणी चेंडू जिंकतोय आणि पराभूत होतोय तो फिल्डर. 4 धाबा. हा आलाय UPL चौकार. आमचे गावान आमचे गावान आमचे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 28 रनची आवश्यकता. चालू असलेल्या मॅच मध्ये 23 धावा किनी रॉयल संघाच्या. 23 चा आकडा सुद्धा फार महत्वाचा आहे मित्रांनो वानखेडे स्टेडियमला, कारण वानखेडे स्टेडियम हे ज्यावेळेस खुलं केलं ती तारीख होती 23 जानेवारी 1975 ची आणि त्यावेळेला पहिला मॅच झाला होता तो वानखेडे स्टेडियमवर इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज आणि ती आठवण हा 23 चा आकडा आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आली. धावसंख्या 23. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातोय. अतिरिक्त धाबेची नोंद अशोकचे राऊत या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. दॅट्स अ वाईट. या अतिरिक्त धाबेची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 24. प्रत्येक आकडा आपल्याला काही ना काही इतिहास सांगत होतोय. इथे इतिहास घडवावा लागेल या दोन्ही संघांना. थोडासा अकुटपाचा चेंडू पंच करायचं होतं. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये जे जाळ मांडलं होतं त्या जाळ्यामध्ये हा मोठा मासा अडकलाय. विकेटचं पतन. 2 गडी बाद. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 24 धावा. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा उमेदमान प्रीमियर लीग 2021. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं. TCP लाईव्ह टाईप करा आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही लुटा. आता चालू असलेल्या मॅचची स्थिती काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. किनी रॉयल संघाला 13 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता आहे. 51 धावांचं ठेवलेलं जय हनुमान योद्धा संघाने जे टार्गेट होतं त्याचा पाठलाग करताना सध्या धावसंख्या 24. पुढचा चेंडू आडव्या पाठचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. शतरक्षक कोणतीच चूक करत नाही आणि मिड विकेट मध्ये आणखीन एक झेल टिपला जातोय. मोठा धक्का दिला जातोय या किनी रॉयल संघाला. 3ऱ्या विकेटचं पतन. गॉन. प्रशांत पाटील याची चांगली गोलंदाजी. 2 षटकांमध्ये धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. प्रत्युत्तर दाखवते 24 धावा आणि खास करून रन रेट पूर्ण करण्याकरता आपण बघतोय विजय कांबळे चंद्रपाडा यांना आमंत्रण दिलंय आणि आदरणीय सन्माननीय नरेश पाटील अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. अनेक ज्या संस्था आहेत त्यांचा पदभार सांभाळणारी एक व्यक्ती आहे, समाज कार्य करणारी व्यक्ती आहे आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. पुष्पगुच्छ देऊन वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सन्माननीय नरेश कृष्णा पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत केलं जातंय. वेलकम सर. आम्ही आपलं स्वागत करतोय उमेदमान प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामात. चालू असलेल्या मॅचचं सुद्धा वर्णन करणं फार महत्वाचं आहे. बघतोय आपण VCPL इंस्टानेट पोहोचवण्याचं काम केलंय आदरणीय सन्माननीय नरेश कृष्णा पाटील, कारण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज होतं DCP लाईव्ह याच्याकडून हे तुम्ही पाहताय. चर्चा आपण करणार आहोत. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. स्ट्रॅटेजिस्ट टाइम आउट ऑफ झालंय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 13.50च्या सरासरीने 27 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती वाढलंय. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता गोलंदाज झालाय तो म्हणजेच सुनील गोरड. कालपासून चांगलं गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलंय, पेश केले, स्वतःला सिद्ध केलंय या टुर्नामेंट्स मध्ये. सुनील गोरड याचा हा चेंडू हवेमध्ये आहे.
मिडविकेटचा शतरक्षक येतोय. बघता बघता फलंदाजाने खेळपट्टीवर 2 धाव पूर्ण केलेत. या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांशी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 26 3 गडी बाद 26. किनी रॉयल्स विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत जय हनुमान योद्धा युट्यूबच्या माध्यमातून. जे श्रोते जे प्रेक्षक वर्ग या मॅचला पाहतायत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि खर्डी कोशिंबे येथून शुभेच्छा आलेत. समालोचक संदीप भोईर यांच्याकडून या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेत. खूप चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आमच्या परिसरामध्ये सुद्धा एखादी लीग मॅचेस एखादी लीग स्पर्धा व्हावी, कारण त्यांच्यामुळेच चांगले नवीन चेहरे आपल्या डोळ्यासमोर उभे होत आहेत. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याकरता या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. मॅचकडे पुन्हा आपण वळूया. गोलंदाज तयार. एक चांगला गुडलेन स्पॉटवर पडणारा चेंडू आहे. बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलंय. 10 बॉल आणि 25 धावा. काय वाटतंय 10 बॉल 25 धावा होतील? होऊ शकतात, कारण समोर कोण आहे? समोर आहे अमित जयस्वाल. मोठा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून फटके येतील तर नक्कीच हा स्कोर छोटा वाटेल त्यांच्यासाठी. चर्चा करू आपण. पुन्हा आता फ्लाईट चेंडू होता, मात्र ओव्हरपिच चेंडूला हलक्या हाताने फक्त कट केलंय. कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरमधून फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण केलं. खरं तर हरेजी कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो. प्रत्यक्षात मैदानाच्या आत जो आपली गुणवत्ता सिद्ध करतोय तो मोठा होतोय आणि ते स्वतःला सिद्ध करावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. धावसंख्येत बदल होते. धाव फलकावर धावा लागले ते 28 धावा. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. 9 चेंडू 23 धावा. मेहनत करावीच लागेल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे हे नेहमीच उघडे करत असते. संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या एकत्रित आल्यानंतर तुम्ही सर्व काही करू शकतात. अधिराज्य गाजवू शकतात. गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा वापर केलाय. फटक्यामध्ये जोर नव्हता. कमजोर फटका. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेके येईपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. विकी घरत या एका धावणीची खेळतोय 5 वर आणि संघाला नेऊन ठेवतोय 29 वर. अमित जयस्वाल बिग मॅन, बिग बॅट्समन. 8 बॉल 22 रन्स. 500 रुपये जर 0 या धावसंख्येवर या फलंदाजाला जर बाद केलं तर आदरणीय सन्मान्य नरेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी तो गोलंदाज ठरेल. कारण स्थिती अशी बनले 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 रनची आवश्यकता. 8 चेंडू 22 धावा. 8 बॉल 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. अमित जयस्वाल याच्याकरता हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळ आहे. 1 धाव पूर्ण केली. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेपर्यंत खेळपट्टीवर 2री धाव पूर्ण करताना हे दोन्ही फलंदाज 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या फुलली. धावसंख्या बहरली. धावसंख्या पोहोचली ती 31. 2 षटकं आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. आता स्थिती अशी बनलंय 7 बॉल आणि 20 रन. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती वाढलंय. आयुष्यात जीवन जगायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. कष्ट करा, मेहनत करा. इथे मेहनत करावीच लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुनील कोरड. त्याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शॉट ऑफ लेंथ हलक्या हाताने फक्त या चेंडूला डिफेन्स केलं. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने शॉट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलंय आणि 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. षटकं समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किनी रॉयल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 32 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 रनची आवश्यकता. या 19 धावा पूर्ण होतील काय? शंका आमच्या मनामध्ये आहे. शंका समर्थकांच्या मनामध्ये आहे. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा उमेदमान प्रीमियर लीग 2021. थँक्स डीजे. चालू असलेला मॅच हा रोमहर्षक होतोय. काटेकी टक्कर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. कडक मॅच म्हटलं जातंय आपल्या गावठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर, आगरी भाषेमध्ये बोलायचं झालं तर कडक. आणि फलंदाज हा आता स्ट्राईक इनकडे आहे तो अमित जयस्वाल. ही इज प्लेइंग ऑन 3 या व्यक्तिगत धावसंख्येवर तो खेळतोय. 6 बॉल 19 रन्स. कठीण आहे मात्र जिद्द
चिकाटी इथे सोडली नाही तर या होऊ शकतात. अमित नावाचा हा चांगला खेळाडू मैदानाच्या आत असताना या धावा होऊ शकतात. म्हणूनच परमेश्वराने असं म्हटलं आहे की पारितोषिक लावलं जाते. चर्चा आपण करूया. पहिले चेंडूवर जर बाद केला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल मयूर पाटील यांच्याकडून या गोलंदाजाला, मयूर पाटीलला, आणि आदरणीय सन्माननीय नरेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. पारितोषिक वाढवायला हवं कारण हा चांगला खेळाडू मैदानाच्या आत आहे. अमित जयस्वाल, डेंजरस मॅन, लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स. 2018 मध्ये बघितलं चिमाजी आप्पा मैदान या खेळाडूने T20 क्रिकेट खेळत असताना गाजवलंय. तोच हा अमित जयस्वाल. पद्मावती प्रसन्न उदयमान संघाचा आधारस्तंभ अमित जयस्वाल इज ऑन स्ट्राईक. अमित जयस्वाल यांनी हा चेंडू हवेमध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर वन बाउंड क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि बघता बघता इथं काय घडतंय ती चर्चा आपण करणार आहोत. विकेटचं पतन होऊ शकतंय. बिग ब्लो सेलिब्रेशन स्टार्ट होतोय. ये भगवान, ये भगवान, ये भगवान, जिसे देख जमाना हो गया रंग, किसे ओढ़ के नाचे. हरीची काय सेलिब्रेशन मोमेंट आहे. 200 रुपये गोलंदाजाला मिळत आहेत नरेंद्र कृष्ण पाटील साहेबांकडून. खूपच मोठं नरेश सेलिब्रेशन. पाटील त्यांना साहेबांकडून. माहित आहे, त्यांना माहित पडलंय जय हनुमान संघाला की कोणाला आउट केलंय. तर मोठा मासा गळाला लागतोय तो अमित जयस्वाल. अमित जयस्वाल बाद झाला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये किनी रॉयल संघाला जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता, माफ करा 18 धावांची आवश्यकता. म्हणूनच परमेश्वराने असं म्हटलं आहे की माझ्याकडून मागून मिळत असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू दिलं नसतं. याकरता कष्ट, मेहनत हे फार महत्वाचं आहे आणि तेच तुमचं कर्म आहे. तर इथे जो मेहनत करेल तो पुढे जाईल. आणि नवीन फलंदाज हितेश घरत गेलाय आणि कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट करा आणि तुमचा विजय हा निश्चित असतो. हितेश घरत नावाचा खेळाडू गेलाय. 5 बॉल 18 रनची आवश्यकता. गोलंदाज मयूर पाटील. ओ चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पिच होतोय, खाली राहतोय. फलंदाजाने डोळे बंद करून हा फटका निवडण्याचा प्रयास केलाय. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्ने पाहू शकतायत. क्रिकेटच्या मैदानावर चांगला फटका तुम्ही खेळू शकत नाही. क्रिकेट खेळायचं असेल, चांगले फटके जर खेळायचे असेल तर निश्चितच तुमचं फुटवर्क, तुमची चेंडूवरची नजर आणि फटक्याची निवड या तिन्ही गोष्टी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. आता आउट स्विंग केलं या चेंडूला गोलंदाजाने. प्रभावी मारा, तिखट मारा, अचूक आणि भेदक मारा गोलंदाजाचा. फलंदाजी करताना मयूर पाटील हे दुखापतग्रस्त झाले होते, पण पुन्हा एकदा स्वतःच्या संघासाठी येत आहेत ते गोलंदाजी एंडवर आणि एक अचूक असा मारा करतायत. 3 बॉल शिल्लक. 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 18 रनची आवश्यकता. ओव्हरपिच चेंडू होता स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. पुन्हा सेलिब्रेशन स्टार्ट होतोय. एकत्रित येऊ नका मित्रांनो. कोरोनाचा धोका अजूनही संपला नाही. नियम पाळा, कोरोना टाळा. म्हणूनच एक लक्षात ठेवा, कारण ठेवा सुरक्षित अंतर, कोरोना करा छूम अंतर. धावफलकावर धावा या 1 ने पोहोचली जाते ती 34 वर. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 रनची आवश्यकता. किनी रॉयल्स चे सपोर्टर्स आहेत मला तरी वाटते पंकज पाटील शांत बसलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा फुलटॉस चेंडू क्लीन बोल्ड. हा घास त्याच्या घशामध्ये टाकण्याकरता सोडला होता, मात्र त्याला तो गिळता आला नाही. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेटचं पतन गॉन. अष्टपैलू कामगिरी करतायत ते मयूर पाटील. बॅटिंग केलेली आहे त्यांनी. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा गाभाना. खरोखरच कौतुक करावंसं वाटतं या साई साई ग्रुपचं, कारण अध्यक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील आणि त्यांचे इतर जे सहकारी आहेत खूप मेहनत घेत आहेत आणि त्याच्यामुळेच आज ही सफल टुर्नामेंट्स पार पडतोय. 1 बॉल 17 रन. मी काउंटी क्रिकेटमध्ये एका बॉलमध्ये 20 रन झालेले बघितले. टेनिस क्रिकेटमध्ये एका बॉलमध्ये 15 रन झालेले बघितलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळ आहे. 1 धाव पूर्ण. मात्र इथेही 1 धाव या संघाकरता काहीच करू शकत नाही. धाव संख्येत बदल होतोय. धावा झाल्या धावपैकीवर त्या